हॅलो. मी रवी जाधव सर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. तर आपण सर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नक्कीच या निर्णायक मुकाबल्याचा मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल तो रवी जाधव सर मुरे यांच्या माध्यमातून बघूया. इथून मात्र काट हा कॉल होता आणि प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो मुरे संघाने. हॅलो, आपला निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. तर किती धावांपर्यंत रोखण्याची आपली क्षमता असेल? 30 प्लस. हॅलो, थँक्यू. चला, मुरे संघ संकल्प स्पोर्ट्स मुरे संघ नाणेफेकीचा कौल विजय होऊन पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि मुरे संघ आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आपल्याकडे वेळ कमी आहे, चला लगेचच सुरुवात करायची आहे सामन्याला. पंच रामदासजी निरगुडा आणि पंच महेशजी बंद्रे यांच्या अभूतपूर्व पंचगिरीचा देखील आपण आनंद घेतो संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान. सुभाष इलेव्हन खानिवली आयोजित आमदार चषक सन 2022 क्रिकेटचा हा महाथरार क्रिकेटचा महारण संग्राम आणि आजचा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसाच्या उत्तरार्धाकडे आपण वाटचाल करत आहोत. मित्रा, स्पर्धेचा नियम 3 षटकांचा आहे. स्पर्धेचा नियम 3 ओव्हरचा असल्यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे आणि आता वाजलेत करेक्ट 5. त्यामुळे 3 षटकांचा जसा आपण कालपासूनचा फॉर्मॅट खेळतो त्याच पद्धतीने खेळायचा आहे. सगळे स्वयंसेवक सगळ्यांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. महत्वाच्या सामन्याला आपण सुरुवात करतो. आज यानंतर आणखी एक सामना देखील बाकी आहे.
संकल्प स्पोर्ट्स मोरे बी या संघात नाणेफेकीचा कौल विजयी होऊन पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि आरोही स्पोर्ट्स तांबडमाळ या संघाला मात्र पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केले. 3 षटकांचा सामना असेल. संकल्प स्पोर्ट्स मोरे बी या संघाकडून आपल्याला सलामीवीर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज तुषार, स्ट्राईकला असेल बॅट्समन महेश, नॉन स्ट्राईकला असेल विजय. सोम सर, काय वाटतंय आता या उत्तरार्धाकडे चाललेल्या सामन्यामध्ये कशा प्रकारची रंजकता आपल्याला पाहायला मिळेल? नक्कीच सर, जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये एक चांगली कामगिरी केली होती. ते मोरे संघाने एक टिचून मारा केला होता गोलंदाजीचा. इथून मात्र पहिल्या इनिंगचे 2 जे षटक असतील त्याच्यामध्ये आपल्याला एक निर्णय कळलेला की सामना कोणत्या बाजूने झुकतोय. बघूया षटकातील पुढील चेंडू गोलंदाज असेल. गोलंदाजी मार्कवरनं सज्ज. षटकातील पहिला चेंडू इथून मात्र अकोट टप्प्याचा चेंडू होता. मिसफिल्ड करेल विकेट कीपर. इथे मात्र भुगतान करावं लागेल तब्बल 2 धावा. इथे मात्र 2 धावाने मात्र संघाचं खातं खोललं जाईल. ते तांबडमाला संघाचं धाव संख्या मात्र फलकावरती लागेल ती बिनबाद 2 या आकड्यावरती. नक्कीच चांगला चेंडू हाताळला होता. थोडीशी इथे मात्र मिसफिल्ड झाली ती विकेट कीपर यांच्या माध्यमातून. आता मात्र महेश असेल स्ट्राईकला. गोलंदाज असेल तुषार. बघूया षटकातील पुढील चेंडू इथून मात्र पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न करतोय तो तुषार आणि पूर्णपणे यशस्वी ठरलाय आतापर्यंत तरी. नक्कीच मागच्या चेंडूवरती जर विचार केला तर विकेट कीपर याने जर आपली कामगिरी चोख प्रकारे बजावली असती तर आतापर्यंत कुठल्याही प्रकारची धाव संख्या मात्र फलकावरती लागली नसती. इथून मात्र धाव संख्या मात्र स्थिर असेल ती 2 या आकड्यावरती. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू तुषार. इथून मात्र सुरेख बॅटची एज घेतली होती, लिडिंग एज होती. इथे मात्र गचाला पैकी बघायला मिळते. तत्पूर्वी मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते फलंदाज महेश याला. धावसंख्या मात्र फलकावरती 1 अंकाने फलकावरती लागेल ती 3 या आकड्यावरती. एक चांगली गोलंदाजी करतोय तो तुषार. बघूया पुण्याच्या एकदा 18-20 पावलांचा रनअप असेल तुषार याचा. पुणे एकदा तुषार आपल्या गोलंदाजी मार्गावरती सज्ज असताना पंचांना पार करून टाकलेला चेंडू. इथून मात्र अकोट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला लॉफ्ट केलंय. चेंडूला मात्र भिरकावून दिलंय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी. नक्कीच येईन. आता मात्र कुठेतरी हात खोलतोय, आपले इरादे स्पष्ट करतोय तो फलंदाज विजय. नक्कीच या चेंडूवरती जर विचार केला तर षटकार मारून विजय मिळवलाय तो फलंदाज विजय याने. षटकातील पुढील चेंडू पंचांना पार करून टाकलेला चेंडू. इथून मात्र पुन्हा एकदा चेंडूला लॉफ केलंय. चेंडू मात्र निघून जाईल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स सीमारेषा पार 4 धावांसाठी. धावसंख्या मात्र भन्नाट वेगाने वाढेल. धावसंख्या मात्र फलकावरती लागेल ती तब्बल 13 या आकड्यावरती. कम ऑन डीजे. नक्कीच चांदाची चांदणी चमचम चमकीत होती असं आपण संगीत ऐकलं, परंतु इथे मात्र चमकतोय तो विजय. सुरेख टोलेबाजी, सुरेख फटकेबाजी विजयाच्या माध्यमातून. बघूया षटकातील पुढील चेंडू. इथं मात्र फुलर लेनचा चेंडू फटका बसतोय. पंच मात्र नो चेंडू घोषित करतील. चेंडू मात्र बिमर घोषित केलाय पंचांनी. तत्पूर्वी मात्र 1 धाव अर्जित केली जाईल. इथे मात्र 3ऱ्या अंपायरची मदत घ्यावी लागेल. बघूयात आपण आता मात्र टीव्ही स्क्रीन वरती काय घडलंय त्या या चेंडूवरती. इट्स नॉट फेअर डिलिव्हरी. इट्स नो बॉल. यावेळेला 2 धावा 1+1 नो +1 म्हणजे एकूण या 2 धावा पाहायला मिळतील.
खरं तर ज्या पद्धतीनं आपण या पहिल्या षटकामध्ये तुषारची कामगिरी बघतोय, 5 चेंडू पहिले सुरुवातीच्या 3 चेंडूवर जवाब कामगिरी झाली, परंतु त्यानंतर कुठेतरी दिशा भरकटल्याला पाहायला मिळतंय आणि त्या भरकटलेल्या दिशेला मात्र जागेवर आणावं लागेल, कारण इट्स फ्री हिट. शेवटचा चेंडू लॉफ्ट केलाय, मात्र पुन्हा एक बार टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली फ्री हिट चेंडू आहे. एक धाव निघते, पूर्ण चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि वन्स अगेन होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा निघतील धावून पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आरोही स्पोर्ट्स तांबडमाळ या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 17-17, एकावर 7, 17 धावा. 12 चेंडूंचा पहिल्या डावातला खेळ मात्र शिल्लक असेल. सोम सर म्हणतात ना की मॅन्डेटरी पॉवर प्लेचे जे काही पहिलं षटक असतं, जे काही ओव्हर असते, त्यामध्ये तुम्हाला 2 प्लेयर हे आउट ऑफ 30 यार्ड सर्कलच्या बाहेर डिप्लॉइड झालेले पाहायला मिळतात, तैनात पाहायला मिळतात. अशा वेळेला जर पहिल्यांदा तुम्हाला टार्गेट सेट करण्यासाठी इन्व्हाइट केलंय, पहिल्या इनिंग मध्ये जर तुम्ही बॅटिंग करत असाल तर निश्चितपणाने एक ऍडव्हान्टेज असतो. फक्त त्या ऍडव्हान्टेजचा फायदा, त्या ऍडव्हान्टेजला मात्र तुमच्या सक्सेस मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे, त्या फायद्याला तुमच्या यशामध्ये मात्र रूपांतरित करता आलं पाहिजे. आणि ते काम बखूबी निभावलं बॅट्समन विजय आणि महेश यानं. विजय पाहिला गेला तर एक षटकार, एक चौकाराच्या निशी 11 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय. आणि महेशच्या जर फलंदाजीचा आपण विचार केला तर 3 या वैयक्तिक धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 17 धावा पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं धावफलकावर लगावण्यात यश आलं, ते मात्र आरोही स्पोर्ट्स तांबडमाळ संघाच्या या सलामीवीरांना. आता गंमत अशी आहे, उरलेत 12 चेंडू. जे षटक क्रमांक 2 जे सौरभ हाताळणार आहे, त्या सौरभला सगळ्यात पहिल्यांदा काळजी काय घ्यायची असेल तर पहिल्या षटकामध्ये आपल्या सलामीवीर गोलंदाजानं खर्च केलेल्या 17 धावांचा बॅकअप करणं. 17 धावांचे जे काही अपयश आहे ते पुसून टाकणं, धुवून टाकणं, ते जमेल का? कारण स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल तांबडमाळ संघाकडचा फलंदाज विजय, हार्ड हिटर बॅट्समन, चेंडूला आसमान दाखवण्याची क्षमता बाळगणारा. पहिला चेंडू, त्याला मात्र स्ट्रेट हिट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिजन मधला होईल, फंबल करेल, चुकी, चेंडू निघून जाईल. नॉन स्टॉप फर्रार, सीमा पार, चौकार. सौरभ याचं 21 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय तो मात्र तांबडमाळचा संघ. लाजवाब फलंदाजी विजय याची. विजय मात्र आता आपला बॅट मधनं आग ओकताना पाहायला मिळतोय. फलंदाजी यावेळेला स्टेप आउट करून शपलून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तेज पहा, आपण तेज तर्रारता बघतोय, वेग बघतोय, पुन्हा वेग होता. त्यावेळेला सबमरीन डिलिव्हरी देखील पाहायला मिळाली. चेंडू मात्र खाली राहिला, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. आव्हान जितकं मोठं असतं त्यावरचा संघर्ष तितका देखणा असायला हवा. यावेळेला ट्रॅकर बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, फर्स्ट स्लिप करणं चुकी होईल. एक धाव निघते, पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, थ्रो होईल का? थ्रो झालाय, परंतु गॅदर करणं मात्र व्यवस्थित जमलं नाहीये. जिथं एक धाव असती तिथं मात्र 2 धावा पूर्ण झाल्या आणि या 2 धावांनी आरोही स्पोर्ट्स तांबडमाळ या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली 2-3-23, 2 3, 23 धावा. पहिल्या 3 चेंडू मध्ये सौरभनं मात्र 6 धावा खर्च केल्यात. फर्स्ट बॉल 4 पाहायला मिळाला, सेकंड बॉल डॉट, त्यानंतर या 2 धावा. कुठेतरी क्रिकेटचा एक चांगला नजराणा या मॅच मधल्या आपल्या पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. फोर्थ बॉल ऑफ दिस ओव्हर. या वेळेला पुन्हा फुल लाईनचा चेंडू पार करण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग व्यवस्थित साधता आलं नाहीये. मिडल ऑफ बॅट करणं कठीण जात आहे आणि अवघ्या एका धावेवर मात्र समाधान मानावं लागेल, ते म्हणजेच आरोही स्पोर्ट्स तांबडमाळ या संघाला. या एका धावेनं आरोही स्पोर्ट्स तांबडमाळ या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 2-4-24, 2 24 धावा. म्हणतात ना मित्रांनो, सगळीच वादळं तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी निर्माण होत नाही, तर काही वादळं तुमचा मार्ग मोकळा करण्यासाठी देखील निर्माण होत असतात. फक्त त्या वादळांना भेदून अपयशाचा विचार न करता त्या पल्ल्यात लपलेलं यश मात्र तुम्हाला हेरता आलं पाहिजे. आणि ते यश आपल्या मिठीत कसं येईल, कवेत कसं येईल, मुठीत कसं येईल, आपल्या नजरेत कसं येईल, त्यासाठी आपल्या कक्षा रुंदावणं किती गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टींचं गणित अगदी समकरणीय पद्धतीनं मांडणं गरजेचं असेल. सौरभच्या गोलंदाजीचं कौतुक, एक तेरी और एक मेरी म्हणत वार प्रतिवार यावेळेला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. लाजवाब चेंडू. बॅट्समनला स्टेप आउट करताना पाहिलं, त्याच्या मनसुब्यांना जणू काही ओळखलं गेलं. मनकवड्या पद्धतीनं गोलंदाजी झाली आणि त्याच्या मनसुब्यांना उद्ध्वस्त करण्याचा डाव परिपूर्ण पाहायला मिळाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आरोही स्पोर्ट्स तांबडमाळ या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 24 धावा. अभेद्य भागीदारी रचली जाते बॅट्समन महेश आणि विजयच्या माध्यमातून. पण या अभेद्य रचल्या गेलेल्या भागीदारीला तडा नेण्याची कोणतीही भूमिका यावेळेला संकल्प स्पोर्ट्स मुरे बी
या संघाच्या गोलंदाजाकडनं पाहायला मिळत नाही. कारण 24 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. 12.00 ची सरासरी राखण्यामध्ये विजय आणि महेश या दोनही सलामीवीरांना यश आलंय. त्यातल्या त्यात विजयची बॅट मात्र मैदानाच्या आत आग ओकताना पाहायला मिळते. सूर्यानं मावळतीचा प्रवास करायला सुरुवात केली आहे, पण त्याच वेळेला महेश नावाचा विजय नावाचा सूर्य या संघासाठी जणू नवा सूर्योदय घेऊन येतोय. नव्या प्रहाराची सुरुवात केली जाते, नव्या पर्वाची सुरुवात केली जाते आणि अशा प्रकारची फलंदाजी पाहिल्यानंतर मनामध्ये कुठेतरी भीतीचं काळोखाचं अंधाराचं साम्राज्य निर्माण व्हावं आणि त्यावर मात्र सूर्यानं उजेडावून पहाटेच्या गारव्याची निर्मिती करावी, त्याचा स्पर्श आपल्याला द्यावा. या प्रकारचं वर्णन यावेळेला विजयच्या बॅटचं करावं लागेल, फलंदाजीचं करावं लागेल. कारण महेशची बॅट अजूनही संघर्ष करते. 6 चेंडूंचा सामना महेशनं केलाय आणि त्यावर केवळ 3 धावा जमवण्यात त्याला यश आलंय. परंतु महेशला आलेलं अपयश, त्या अपयशाची कोणतीही जुळूक आपल्या संघावर न जाणवू देता विजय नावाचा फलंदाज मात्र मनसोक्तपणे अगदी मनमुरादपणे फटकेबाजी मैदानाच्या आत करतोय. आणि गंमत झाली आहे की विजयच्या या मनमुराद फटकेबाजीच्या समोर यावेळेला मोरे बी संघाच्या गोलंदाजांनी अक्षरशः शरणागती पत्करलेली आपल्याला दिसून येते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 यावेळेला मार्गस्थ असेल. सोहम सर. थँक्यू सर. इथून मात्र चांगली फटकेबाजी बघायला मिळाली ती विजयाच्या माध्यमातून. आता मात्र सांघिक तिसरं आणि वैयक्तिक बैल षटक हाताळण्यासाठी गोलंदाज असेल गोलंदाजी मार्कवरती सज्ज तो राज. नक्कीच शेवटच्या सामन्यामध्ये इथून मात्र पंचांचा इशारा मात्र येईल. वाईट चेंडू अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या मात्र फरकावरती लागेल ती 25 या आकड्यावरती. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये राज यांनी अगदी अशीच सुरुवात केली होती. बघूया पुन्हा एकदा तोच राज असेल गोलंदाजी मार्गवरती. इथून मात्र फटका चांगला आहे. चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. सीमारेषा पार. 6 धावांसाठी कमॉन डीजे. नक्कीच अगदी सुरेख फटका बघायला मिळाला. तो फलंदाज विजयाच्या माध्यमातून तब्बल 24 वैयक्तिक धावांवरती खेळतोय तो विजय. नक्कीच गोलंदाजाच्या हातावरनं जणू काय चेंडू कुठे स्पॉट करणार हे मात्र समजतंय ते विजयाला. सुरेख टोलेबाजी, सुरेख फटकेबाजी. पुन्हा एकदा राज असेल गोलंदाजी मार्कवरती सज्जा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. ते मात्र सुरेख चेंडू हाताळण्यामध्ये यश येईल. ते गोलंदाज राजाला धाव संख्या मात्र स्थगिती घेईल ती 25 या आकड्यावरती, 31 या आकड्यावरती. बघूया पुन्हा एकदा राज टू विजय. इथून मात्र हलक्यात अलॉंग द कारपेट चेंडूला गेलून काढलाय. तत्पूर्वी मात्र 1 धाव पूर्ण आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागेल ते विजय याला. आणि एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या मात्र फलकावरती लागेल ती 32 या आकड्यावरती. आता मात्र स्ट्राईकला असेल तो महेश. नक्कीच महेश याला मात्र कुठेतरी झुंज करावी लागते ती मोरे संघाच्या गोलंदाजांच्या समोर. नक्कीच फटका काही चांगला आला नाही आतापर्यंत. इथून मात्र पुन्हा एकदा हलका जाताना इथं मात्र कट केला. टायमिंगचा वापर केला जाईल. तत्पूर्वी मात्र 1 धाव पळून काढण्यामध्ये यश येईल. धाव संख्या मात्र फलकावरती एकेरी अंकाने फलकावरती पुढे सर केलं ती 32 या आकड्यावरती, सॉरी 33 या आकड्यावरती. इथून मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल इन फॉर्म बॅट्समन विजय. आता मात्र शेवटच्या 2 चेंडूचा खेळ मात्र शेष असेल पुन्हा एकदा. इथून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. इथे मात्र गडी बाद करण्याची संधी मात्र निर्माण झाली होती. तत्पूर्वी मात्र 1 धाव अर्जित केले जाईल. धाव संख्या मात्र फलकावरती लागेल ती 34 या आकड्यावरती. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. बघा कुठल्या प्रकारे सामोरं जातोय तो फलंदाज महेश. इथून मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला. चेंडूला मात्र ऑफसाईडच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढला. तत्पूर्वी मात्र 2 धावा अर्जित केल्या जातील. धाव संख्या मात्र फलकावरती लागेल ती 36 या आकड्यावरती. नक्कीच 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 36 धावा जमवण्यामध्ये यश आलंय ते आरोही स्पोर्ट तांबडमाल संघाला. आणि संकल्प स्पोर्ट मोरे संघाच्या समोर आव्हान असेल ते 37 धावांचं.
आपण स्क्रीनवर बघू शकता संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ आदिवासी प्रीमियर लीग आणि त्यातले त्या APL मध्ये आदिवासी प्रीमियर लीग मध्ये सहभागी होणारे संघ आणि संघाचे संघ मालक या सगळ्यांची डिटेल आपण बघतोय स्क्रीनवर, ज्यामध्ये आपण बघतोय की पूजा स्पोर्ट्स PHJP ग्रुपचे नितीन सांबरे यांच्या मालकीचा संघ, त्यानंतर भरतजी घाटाळ यांच्या मालकीचा सचिन 11 भिनारचा संघ असेल, रुपेशजी भोईर यांच्या मालकीचा स्वर्गीय संतोष स्मृती प्रतिष्ठानचा संघ असेल, किंवा मग प्रतीक सांबरे यांच्या मालकीचा शिवांश स्पोर्ट्स बामणे, सुरेशजी वांगड आणि जितू पागी यांच्या मालकीचा हा संघ आहे. त्याचबरोबर भूमी स्पोर्ट्स जो सचिनजी पवार आणि स्वप्नीलजी जाधव यांच्या मालकीचा हा संघ यामध्ये सहभागी होताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर एक मोठं नाव पोगावचा आगरी राजा ते श्री तेजसजी पाटील यांच्या मालकीचा हा संघ, त्याचबरोबर उगलेपाडाचा कृतिका स्पोर्ट्स सन्माननीय अशोकजी वागचौरे यांच्या मालकीचा हा संघ, त्यानंतर मदाग्ने हंटर्स पंकजी पाटील आणि सूरज भगत यांच्या मालकीचा हा संघ, त्याचबरोबर जयमल्हार खातिवली गणेशजी भोईर यांच्या मालकीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडी आयोजित आदिवासी प्रीमियर लीग सन 2022 क्रिकेटचा महाथरार दिनांक 11 मार्च 2022 ते 13 मार्च 2022 या 3 दिवसांमध्ये ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक असणार आहे रुपये 50,000 आणि आकर्षक चषक, त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक असणार आहे रुपये 25,000 आणि आकर्षक चषक. हा सामना खऱ्या अर्थानं आपल्याला आझाद मैदान जगत नाका समोर भिनार भिवंडी येथे मात्र ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य जर काय असेल तर या स्पर्धेदरम्यान आपल्याला एक प्रेक्षणीय सामना देखील पाहायला मिळेल. भिवंडी 11 विपक्ष वाडा 11 अशी ही स्पर्धा APL आदिवासी प्रीमियर लीग संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ यांच्या भिवंडी यांच्या मार्फत आयोजित केली जाणार आहे 11 मार्च ते 13 मार्च या दरम्यान. वळूया त्या मॅच कडे. 18 चेंडू आणि 37 धावांचं आव्हान उभं केलं गेलंय ते म्हणजेच संकल्प स्पोर्ट्स मुरे B म्हणजे जवळपास 12.33च्या सरासरीनं या धावा वसूल कराव्या लागतील जर 3 षटकांमध्ये विजय संपादित करायचा असेल संकल्प स्पोर्ट्स मुरे B या संघाला. मुरे B या संघाकडनं आपल्याला सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील फलंदाज जीवन आणि तुषार, तर बॉलिंग मार्कवर आरोही स्पोर्ट्स तांबडमाळ या संघाकडनं आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल सुनील. 18 चेंडू आणि 37 धावा 12.33च्या सरासरीने या धावा वसूल करायच्यात. आणि फिल्डिंग करणारा जो काही संघ आहे म्हणजेच तांबडमाळ संघ आहे ना, 2 धावांची पेनल्टी आहे. आपण पहिल्या षटकानंतर ती चेस करणाऱ्या संघामध्ये ती ऍड करणार आहोत धावसंख्येमध्ये. स्ट्राईकला जीवन, नॉन स्ट्राईकला तुषार आणि बॉलिंग मार्कवर सुनील. 18 चेंडू आणि 37 धावा 12च्या वरची सरासरी आहे. निश्चितपणानं पारड जड असायलाच हवं ते म्हणजे तांबडमाळ संघाचं, परंतु पहिलं षटक महत्वपूर्ण असेल. या पहिल्या षटकामध्ये पुढचं सगळं चित्र आपल्याला थोडंसं उलगडताना पाहायला मिळेल. फर्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू काढण्याच्या प्रयत्नामध्ये लाईन झाली आहे मिस. पंचांचे हात हवेत समांतर कारण चेंडू झालाय अवांतर. स्वैर मारा अतिरिक्त स्वरूपामध्ये आपल्याला मुरे B या संघाचं धाव खातं उघडताना पाहायला मिळेल. एक धाव फलकावर लगावली गेली आहे, समीकरण बदललेलं गेलंय. 18 चेंडू आणि आता मात्र विजयाकरता 36 धावांची गरज. ऑफिशियल पहिला चेंडू फुल टॉस बॉल, त्याला भिरकावून दिला डिपेंड विकेटच्या रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक करणार नाही, चुकी बसेल. पहिला झटका यावेळेला संकल्प स्पोर्ट्स मुरे B संघाला.
तिसऱ्या पंचाचा निर्णय आपल्याला पाहायला मिळेल आणि गडी मात्र सेफ झालेला आहे. बॅट्समन सेफ पाहायला मिळेल. ही एक धाव की पंच अंपायर धाव एकच ना, एक एक फक्त नो चीज. वन प्लस वन, नो प्लस वन. ओके, या मिळतील मात्र 2 धावा आणि कोणत्या प्रकारचा औपचारिक चेंडू आतापर्यंत पूर्ण झाला नाहीये. नेक्स्ट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिट स्ट्राईकला असेल बॅट्समन तुषार. तुषारच्या बॅटमधून बघूया काय होईल, कारण 37 धावांचं लक्ष आहे. 12.33 ची सरासरी आवश्यक. 0 चेंडू झालेत, अनौपचारिक 3 चेंडू झाले असतील, परंतु त्यातही काही उपयोग नाहीये कारण औपचारिक एकही चेंडू नाही. फ्री हिट बॉल, त्याला मात्र सरळ दिशेनं भिरकावून दिलाय. चेंडू निघून जाईल. वन बाउंड, सीमा पार, खणखणीत चौका. धावांनी संकल्प स्पोर्ट्स मुरे बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 7 धावा. केवळ 1 चेंडू मात्र आतापर्यंत पूर्ण झालाय गोलंदाज सुनील याचा. 37 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात तर छान रित्या झाली. या षटकाचा पुढचा चेंडू तुषार, या वेळेला मात्र ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडूवर फुटवर्क पाहायला मिळाला नाही. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतो दरम्यान रिजन मध्ये क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवलाय. तुर्तास तरी 2 धावा मात्र धावून निघतील पूर्ण आणि या 2 धावांनी संकल्प स्पोर्ट्स मुरे बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 9 धावा. तुषार हा डिटर बॅट्समन मानला जातो. मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता बाळगणारा आहे आणि या खेळपट्टीवर त्याने तो कारनामा करून दाखवला. संघाला गरज आहे या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा उभ्या करून उरलेल्या 12 चेंडूंमध्ये रेकॉर्ड रन रेट डिक्रीज करण्याची. फटका चुकला, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक खाली आणि तुषार नावाच्या वादळाला परतावं लागेल माघारी. पकडलाय झेल, तुषारचा संपुष्टात आलाय खेळ. मैदानात यायचंय. 3 चेंडू आणि 9 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. 37 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 28 धावांनी दूर असेल. येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 28 धावा कराव्या लागतील. संकल्प स्पोर्ट्स मुरे बी या संघाला ज्या पद्धतीने सुनीलनं खराब सुरुवात केली होती, नो बॉल देखील पाहायला मिळाला, त्यावर चौकार आला, त्यानंतर 2 धावा काढल्या, परंतु तुषार नावाचं वादळ मैदानामध्ये थैमान घालायच्या आत त्याला मात्र तंबूचा प्रवास करण्यासाठी भाग पाडलंय. ते गोलंदाज सुनील याला या विकेटनं निश्चितपणानं कणभर का होईना, परंतु आत्मविश्वास वाढलेला असेल तो सुनील नावाच्या गोलंदाजाचा. या आत्मविश्वासावर स्वार व्हावं लागेल. समोरच्या फलंदाजांना मात्र जेरबंद करावं लागेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक संद साधाव्या लागतील. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला मात्र लो फुल टॉस, भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या रीजन मध्ये. डोळ्यांचं पारण फेडणारा हा असेल उत्तुंग षटकार. संकल्प स्पोर्ट्स मुरे बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 15. ज्या पद्धतीने आक्रमण केलं होतं तांबडमाळ संघानं, अगदी त्याच पद्धतीने आक्रमणाची सुरुवात होईल. खूपच बाहेरचा चेंडू स्वैर मारा होतोय. हा दबाव आहे. जर आपल्या समोर आक्रमण होत असेल तर ते थोपवण्यासाठी आपण नेहमीप्रमाणे शरीर यष्टीपासून दूर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये आपल्याला स्वैर मारा अनुभवायला मिळतो. 16 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक असतील आणि त्याचा परिपाक पाहायला मिळतो. यावेळेला कमबॅक होईल का? यस, कमबॅक झालंय, पुनरागमन झालंय. फलंदाजाला अचंबित केलं गेलंय, चकित केलं गेलंय, सरप्राईज दिलाय, धक्का दिलाय. आश्चर्यकारक ही डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि डॉट बॉल संघाची धावसंख्या झाली आहे 16. अजूनही 1 चेंडू मात्र या षटकातला येणं असेल शिल्लक. मी मगाशी म्हणत होतो की तांबडमाळ या संघानं देखील पहिल्या षटकामध्ये तुषारच्या विरोधात 17 धावा कुठून काढल्या होत्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या फर्स्ट ओव्हर मध्ये आणि सुनीलच्या या षटकामध्ये आतापर्यंत 16 धावापर्यंत मजल मारले. या षटकाला पुढचा चेंडू यावेळेला चेंज ऑफ पेस, चलाकीनं गोलंदाजी केली आहे. त्यावर मात्र फलंदाजाचा कॉट बिहाइंड पाहायला मिळतोय आणि लेग अंपायर कोणत्याही प्रकारचा विलंब घेणार नाही. गडी बाद होईल, परतावं लागेल बॅट्समन जीवनला माघारी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 16. आता मात्र समीकरण बदललं गेलंय. विजयासाठी आवश्यक असतील 12 चेंडू आणि 21 धावा. 10.50च्या
10.50च्या सरासरीने या धावा वसूल कराव्या लागतील, परंतु सुधारित धावसंख्येचा देखील विचार करावा लागेल, कारण की पॅनल्टीच्या 2 धावा मात्र आपण फर्स्ट ओव्हर नंतर ऍड करतो. या 2 प्लस होतील आणि सुधारित धावसंख्या पाहायला मिळेल ती मुरे बी या संघाची, ती म्हणजेच 118 एकावर 8 18 धावा. आणि आता समीकरण बदललं जाईल, विजयासाठी 12 चेंडू आणि 19 धावांची मात्र असेल गरज. 9.50च्या सरासरीने या धावा वसूल कराव्या लागतील. सोम सर असं म्हणतात की कागदावर जे कमी वाटतं ना ते मैदानाच्या आतमध्ये मात्र भरमसाठ वाटत असतं. काय म्हणाल, 12 चेंडू 19 धावांचं समीकरण आलंय, काय रोमहर्षकता आपल्याला अनुभवायला मिळेल. आव्हान मात्र विचार केला तर सोपं असेल, परंतु मात्र जड करू शकतात. जर गोलंदाजीचा मारा जर टिचून केला, 1 ते 2 जर मात्र पहिले निर्धाव चेंडू टाकले तर कुठेतरी बॅटिंग युनिट मात्र दबावाखाली दिसू शकतो. आव्हान असेल 12 चेंडू 19 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती सज्ज असेल गोलंदाज विजय. इथून मात्र आव्हान असेल 12 चेंडू आणि 19 धावा. नक्कीच टिचून मारा करावा लागेल. लेफ्ट हँड बॅट्समन असेल स्ट्राईकला. इथून मात्र सुरेखा फटका, चेंडूला मात्र विरकावून दिलंय. तत्पूर्वी मात्र एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील करण्याचा. इथं मात्र कुठेतरी माघार परतावा लागेल ते फलंदाज. नक्कीच आता मात्र प्रमोद असेल स्ट्राईकला. नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, मात्र परतावं लागलं क्रीज मध्ये ते फलंदाज. बघूया षटकातील पुढील चेंडू विजय याचा. पुन्हा एकदा इथे मात्र अतिरिक्त बाउन्स बघायला मिळाला. इथे मात्र झेल सुटतोय, मात्र चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स बघायला मिळाला. लिडिंग एज घेतली होती चेंडू बॅटची. इथे मात्र एका चेंडू मात्र खूप सारे समीकरण मात्र जमले होते, मात्र विकेट किपरला मात्र समीकरण झुलवता आले नाही. पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅट्समन असेल स्ट्राईकला तो जयेश. धावसंख्या मात्र फलकावरती लागेल ते 20 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण बदलत आहे, 10 चेंडू आणि 17 धावा. नक्कीच फलंदाजी करताना जर विचार केला तर विजयाने नक्कीच मोरे संघावरती विजय मिळाला होता, तोच विजय असेल. गोलंदाजी मार्कवरती सज्जा. पुन्हा एकदा इथून मात्र आलोंग कारपेट चेंडूला केलून काढले, तत्पूर्वी मात्र एक धाव मात्र वेगाने पुढे केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आणि 2 धावा अर्जित करण्यामध्ये यश येईल ते फलंदाज जयेशाला. धावसंख्या मात्र दुहेरी अंकाने फलकावरती लागेल ती 22 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण बदलेल, 9 चेंडू आणि 15 धावा. बघूया षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा विजय, पंचांना पार करून टाकलेला चेंडू, आखोटाप्याचा चेंडू. इथून मात्र चेंडू निघून जाईल थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. पंच मात्र नो चेंडू घोषित करतील. धावसंख्या मार्ग अर्जित केल्या जातील. 1+1 अशा 2 धावा मात्र अर्जित केल्या जातील. त्या धाव फलकामध्ये धावफलक मात्र फलकावरती लागेल ते 24 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण बदलेल, 9 चेंडू आणि 13 धावा. नक्कीच आता मात्र फ्रीटचा चेंडू असेल. पुढील चेंडू फ्री हिट, उघडा डोले बघा नीट.
प्लेटचा चेंडू असेल, नक्कीच इथे मात्र एक ऑपॉर्च्युनिटी असेल ती फलंदाजासाठी कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करू शकतो इथे मात्र फलंदाज प्रमोद वागू या षटकातील फ्रीडचा चेंडू इथून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील केला जाईल. चेंडूला मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल स्टॉप केलं जाईल फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा अर्जित करण्यामध्ये येईल. त्या फलंदाज प्रमोद याला धाव संख्या मात्र दुहेरी अंकाने फलकावरती लागेल ती 26 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण बदलेल 8 चेंडू आणि 11 धावा. नक्कीच एक मोठा फटका जर विचार केला तर सामन्याचं रूप बदलू शकतो. अजूनही देखील म्हणायला हरकत नाही राहणार की सामना 50-50 असेल. इथून मात्र 1 ते 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश आलं विजयाला. इथून मात्र हलक्या हाताने स्लाइस केलं चेंडूला, चेंडू मात्र ट्रॅव्हल करेल थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होईल. तत्पूर्वी मात्र पुन्हा एकदा 2 धावा अर्जित केल्या जातील. त्या धावफलकामध्ये धावफलक मात्र फलकावरती लागेल ते 28 या आकड्यावरती. इथून मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलेल 7 चेंडू आणि 9 धावा. बघूया पुन्हा एकदा विजय असेल गोलंदाजी मार्कवरती सज्ज. बघूया षटकातील पुढील चेंडू पंचांना पार करून टाकलेला चेंडू हा पॉलीवरती होता. चेंडूला मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने स्लाइस केलं जाईल. इथून मात्र मिसफिल्ड होईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील केला आणि यश आले ते फलंदाज प्रमोद याला. पुन्हा एकदा धावसंख्या मात्र फलकावरती लागेल दुहेरी अंकाने ती 30 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण बदलतंय. समीकरण असेल मैदानामध्ये ते 6 चेंडू आणि 7 धावा. निश्चितपणानं जर आपण सुनीलचं पहिलं षटक पाहिलं तर 18 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या होत्या. विजयनं या षटकामध्ये कमी धावा खर्च करणं गरजेचं होतं, मात्र तिथं 12 धावा खर्च झाल्या. त्यामध्ये सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील त्याला कारणीभूत ठरलं. 12 धावा खर्च झाल्या. संघाची धावसंख्या 2 षटकाच्या नंतर 30 पाहायला मिळाली. आता समीकरण थोडंसं वेगळं. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल ती मात्र संकल्प स्पोर्ट्स मुरे बी या संघाला या मॅच मध्ये अत्यंत महत्वाचं हे षटक हाताळण्यासाठी आरोही स्पोर्ट्स तांबडमाळ या संघाकडनं नेमका कोणत्या गोलंदाजाच्या हाती हा चेंडू सोपवला जातो. 6 चेंडू आणि 7 धावा एक वेगळ्या रोमहर्षकतेच्या शिखरावर विराजमान होण्याच्या दिशेनं अगदी अगतिकतेनं वाटचाल केलेली पाहायला मिळते ती या सामन्यानं. क्रिकेट मधल्या प्रेक्षकांना नेमकं काय हवं असतं मित्रांनो, नेहमी म्हणत असतात की जो एक निरपेक्ष भावनेनं क्रिकेट निपक्ष भावनेनं जो क्रिकेट बघत असतो ना त्याला मैदानाच्या आत कोणता संघ विजयी होईल कोणता संघ पराभूत होईल या सगळ्या गोष्टी त्याच्या विचारशक्तीच्या पल्ल्यात असतात. क्रिकेटचा विजय होणं गरजेचं असतं आणि जो चांगला खेळ करतो तो त्यावेळेला त्या दिवशी त्या खेळपट्टीवर स्वतःचा विजय साकारत असतो. क्रिकेट हा याच गोष्टीचा परिपाक आहे. नेहमी म्हणत असतो आमचा निर्णय चुकला, आमचा टॉस हरलो, आम्ही टॉस पराभूत झालो. एक गोष्ट लक्षात ठेवा, परिस्थिती तुम्हाला कधीच हवी तशी तुमच्या पदरात पडत नाही, परंतु जी परिस्थिती पदरात पडली ना तिला हवं तसं बनवण्याचं सामर्थ्य मात्र तुमच्या मनगटात असलं पाहिजे. ती इच्छा मात्र तुमच्या उरात असली पाहिजे. ती इच्छाशक्ती तुमच्या मनात बाळगली पाहिजे आणि हे करू शकतो हा दुर्दम्य बळावरचा आत्मविश्वास मात्र तुम्ही बाळगला पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्ही बाळगल्यात ना की समोर असणाऱ्या बलाढ्य प्रतिस्पर्धी मग तू कितीही दिग्गज असला तरी त्याला तुम्ही नमवू शकता. हा इतिहास घडवण्याच्या दिशेने तुम्ही वाटचाल करत असता. 6 चेंडू 7 धावा बॉलिंग करणाऱ्या संघासाठी निश्चितपणानं हे कठीण आव्हान असेल, परंतु हे पेलवलं जाऊ शकतं, हे तोलवलं जाऊ शकतं. फक्त ते करताना मात्र क्रिकेटच्या इतिहासांना उजाळा द्या आणि त्या पद्धतीनं कामगिरी करायला सुरुवात करा. बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल आरोही स्पोर्ट्स तांबडमाळ या संघाकडनं गोलंदाज ज्योतिबा, एक नावाजलेला गोलंदाज आहे ज्योतिबा आणि ज्योतिबाच्या या गोलंदाजीमध्ये आपण नेहमी बघू शकतो. आणि आता मात्र ज्योतिबाला ही खऱ्या अर्थानं गरज आहे की ज्या पद्धतीने संघाच्या फायद्यासाठी पाहूया. ज्योतिबाचा पहिला चेंडू यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा लांग दी कार्पेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न 38 सर्कलच्या आतमध्ये फील्ड केलाय. एक धाव मात्र वाचू शकले नाहीयेत. समीकरण आता बदललं जाईल. विजयासाठी 5 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल कारण धाव फलकावर धावा लगावल्या गेल्यात. 31 3वर 31 धावा. 5 चेंडू ज्या पद्धतीनं पहिला चेंडू आपल्याला ब्लॉक होल पाहायला मिळाला गोलंदाज ज्योतिबाकडनं, तर यावेळेला त्याच पद्धतीची कामगिरी ज्योतिबाला करावी लागेल.
आणि तीच कामगिरी ज्योतिबा करेल का बघूया. 5 चेंडू 6 धावांची गरज, 31 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. पुरे बी संघ विचार करत असेल की नेमकं या क्षणापर्यंत जर दबाव वाढवण्यामध्ये आपल्याकडनं डॉट बॉल निघाले तर एक वेगळं विपरीत चित्र निर्माण होईल आणि तेच काम या नव्यानं आलेल्या नवख्या गोलंदाजाला करायचं आहे. एखादा डॉट बॉल असेल, सुरुवातीचे पुढचे 2 चेंडू जर मात्र भेदक मारा पाहायला मिळाला तर कागदोपत्री अगदी नगण्य वाटणारी ही धावसंख्या मग मात्र समोरच्या संघाला पाठलाग करताना ती मात्र कठीण वाटेल आणि काठिण्यतेच्या किनाऱ्यावर तो विराजमान झालेला पाहायला मिळेल. 5 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज. सेकंड बॉल ऑफ दिस ओव्हर. यावेळेला मात्र बॅट अगोदर चेंडू पर्यंत पोहोचली होती. टॉपेज लागला, चेंडू ट्रॅव्हल करेल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. फाईन रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एकूण 2 धावा देखील पूर्ण होतील आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 3-3-33. 3 3 33 धावा. 4 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. जय गोळकर या सोनाळे संघ आपण तयार राहायचंय. संघाचा कर्णधार आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. जय गोळकर या सोनाळे संघ आपला कर्णधार आपण लगेचच समालोचन कक्षामध्ये यायचंय. 4 चेंडू 4 धावा. पाहूया ज्योतिबाच्या माध्यमातून या वेळेला काय होत आहे. या षटकात पुढचा चेंडू आपला पुढून खेळण्याचा प्रयत्न. पिच बॉल, त्याचा समाचार घेतला. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक तैनात. ऐन मोक्याच्या क्षणाला गडी होईल बाद. चेंडू होईल निर्धाव. परतावं लागेल माघारी. फलंदाज प्रमोद याला. हिला मिळतं. निश्चितपणानं आपण ज्योतिबा नावाच्या या बॉलरचा जर विचार केला तर पहिला 1 चेंडू आपल्याला एक सिंगल पाहायला मिळाली, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज ज्योतिबानं आणि 2 धावांच्या नंतर 3 धावांच्या नंतर तिसऱ्या चेंडूवर विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. समीकरण बदललं जात आहे. आता मात्र या विकेटपेक्षा महत्व काय असेल तर त्या विकेटच्या रूपानं जो एक निर्धाव चेंडू प्राप्त झालाय, धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. 3 चेंडू आणि विजयाकरता आवश्यक असतील मात्र 4 धावा. मित्र असं म्हणेल की हा पुढचा चेंडू जर डॉट आला तर निश्चितपणाने एक वेगळ्या प्रकारचं दडपण पाहायला मिळेल. स्ट्राईकला आपल्याला डावखुरा त्याचा जयेश या वेळेला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. 3 चेंडू 4 धावा. हा चेंडू महत्वाचा असेल. या चेंडूवर या मॅच मध्ये रंगतदारता टिकलेली पाहायला मिळेल. दिस इज द फुटबॉल. या वेळेला दोन्हीकडे समप्रमाणात दबाव पाहायला मिळतोय. विचारांचं वादळ मात्र मनामध्ये भ्रमण करताना दिसून येत आहे. अशा वेळेला तुमचं ध्येय, तुमची मंजिल मात्र तुमच्या डोळ्यासमोर असली पाहिजे आणि ती ध्येयापर्यंत पोहोचण्याची तुमची कामगिरी देखील तितकी झकास असली पाहिजे. या षटकाचा पुढचा चेंडू. या वेळेला पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू होता. ऑन साइडला अतिशय वेगानं प्रहार केला गेला. एक धाव धाव निघते पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चुकीचा. थ्रो. बॅकअप मात्र सुंदर दिलं गेलंय. 2 धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान. या वेळेला शरीर यष्टीचा अंदाज प्रत्येक जण बांधत असतात, पण तुमच्या मनामधली ताकद कोण बांधेल. जेव्हा अफजल खान या महाराष्ट्रावर चाल करून आला तेव्हा दरबारात तो तेच म्हटला होता, सडपातळ अंगाच्या शिवाला कसं तोडायचं, कसं नडायचं, कसं पाडायचं मला माहित आहे. या गर्वात आलेला अफजल खान छत्रपती शिवरायांच्या समोर उभा राहिला आणि स्वतःचा कोथळा गाडून याच महाराष्ट्रात त्याची कबर मात्र गाडली गेली. म्हणून यावेळेला या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. उंची, अंगकाठी सगळं काही बारीक असताना देखील ज्या पद्धतीने बॅकअप केलाय लाजवाब. समीकरण बदललं जाईल. विजयासाठी आता मात्र आवश्यक असतील 2 चेंडू 2 धावा. हा चेंडू महत्वाचा. व्हॉट डिलिव्हरी. ट्रिमेंडियस बट लाईन मिस. सो अंपायर डिसाइडेड इट इज अ व्हाईट बॉल. पंचांनी निर्णय दिलाय हा व्हाईट बॉल असेल. अतिरिक्त स्वरूपात 1 धाव मिळेल. एका धावेनं समीकरण मात्र पुरतं बदलून जाईल. स्कोर इज लेवल नाव. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये.
व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये, सॉरी व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. स्कोर लेवल झालाय. निश्चितपणाने सामना जर टाय झाला, बरोबरी सुटला, तर स्पर्धेच्या नियमानुसार आपण सुपर ओव्हर कडे वाटचाल करूया. परंतु 2 चेंडू 1 धाव विजयासाठी आवश्यक असेल ती मात्र संकल्प स्पोर्ट्स मुरे बी या संघाला. बॉलिंग मार्कवर सुनील आतापर्यंत लाजवाब षटक हाताळलं गेलंय. 6 चेंडूंमध्ये ज्या वेळेला 7 धावांची गरज होती, आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात, ज्यामध्ये एक वाईट पाहायला मिळाला. या ज्या एक्स्ट्रा रन्स असतात त्या मात्र तुम्हाला अशा क्षणांना महाग पडत असतात. म्हणून म्हणतो ना मित्रांनो, सगळ्या काही गोष्टींची कारण मीमांसा करण्याची वेळ तेव्हाच येते ज्यावेळेला तुम्ही केलेल्या चुकांवर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ निर्माण झालेली असते. बॉलिंग मार्कवर सुनील, 2 चेंडू 1 धाव. डावखुरा त्याचा जयेश ऑन बॅटिंग मार्क नाव. 2 चेंडू 1 धाव. या वेळेला मात्र दांडी गुल केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय. या मॅच मध्ये जिवंत राहण्याच्या आशा आकांक्षा, इच्छा, दरवाजे, रस्ते, स्वप्न, मार्ग, वाटा या सगळ्या काही खुल्या झाल्यात गोलंदाज सुनील कडनं. 1 चेंडू आणि 1 धाव असेल बाकी. डीजे नको नको बघा, परत मला दोष द्या. नाही बघायला भेटला. कोण आणला होता मी याला? 1 धावांची गरज. स्कोर इज लेवल नाव. यावेळेला मॅच रंगतदार अवस्थेमध्ये झुकलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर कमाल म्हणावी लागेल गोलंदाज सुनील याची. तो एक मी म्हटलं होतं ना मगाशी तुम्हाला, बारीक सारीक गोष्टींचा विचार त्यावेळेला करायची गरज निर्माण होते ज्या वेळेला सगळं काही संपल्यासारखं वाटत असतं. तो व्हाईट बॉल पडला नसता तर आता मात्र शेवटच्या चेंडूवर 2 धावा राहिल्या असत्या. कॅच सुटली नसती, त्याच्या माध्यमातून ज्या 2 धावा धावायला मिळाल्या त्या धावा वाचल्या असत्या. पण या सगळ्या गोष्टींची कारण मीमांसा तुम्हाला वेळ निघून गेल्यावर करावी लागते. आणि असं म्हणतात की वेळ निघून गेल्यावर सुधारणा होत नाही, ती दुसऱ्यांदा सुधारणा होत असेल, परंतु ऐन मोक्याच्या क्षणाला मात्र त्यावर पश्चाताप होतोय. आता मात्र दबाव आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही बाजूला. जगदीश नावाचा फलंदाज, या अगोदर जयेश नावाचा फलंदाज, या अगोदर ज्या चेंडूवर त्रिफळाचित होताना पाहायला मिळाला. तमाम प्रेक्षक वर्गांच्या नजरा या वेळेला खेळपट्टीच्या आज सामना चालू आहे. आरोही स्पोर्ट्स तांबडमाळ विपक्ष संकल्प स्पोर्ट्स मुरे बी. 1 चेंडू आणि मात्र 1 धावेची गरज. गॅदर केलंय क्षेत्ररक्षण, बोलवलंय जवळ. पाहूया सुनील कोण बनेल हिरो. आयुष्यातला सर्वोत्तम खेळ ज्याला साकार करता येईल तो मात्र आपल्या गावाच्या या इतिहासामध्ये आजच्या दिवशी हिरो बनेल. 1 चेंडू आणि 1 धाव. यावेळेला फुलटॉस चेंडू. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. या स्पर्धेमधली पहिली सुपर ओव्हर होण्याच्या मार्गावर हा सामना. व्हॉट इनिंग, व्हॉट बॉलिंग, व्हॉट परफॉर्मन्स. याला म्हणतात शेवटच्या क्षणापर्यंत जिंकण्याची ईर्ष्या टिकून ठेवणं. मित्रांनो म्हणतात ना, एखाद्या गोष्टीची नुसती आवड असणं गरजेचं नसतं, तर ती मिळवण्याची भूक मात्र तुमच्या मनात असली पाहिजे. आणि ती भूक दाखवली गोलंदाज सुनीलनं, ती भूक दाखवली आरोही स्पोर्ट्स तांबडमाळ संघाच्या गोलंदाजानं, ती भूक दाखवली आरोही स्पोर्ट्स तांबडमाळ संघाच्या क्षेत्ररक्षकांनी, ती भूक दाखवली या वेळेला संपूर्ण प्लेइंग 11 आरोही स्पोर्ट्स तांबडमाळ. सुपर ओव्हर होईल. दोन्ही संघ टॉस साठी यायचंय. दोन्ही संघाचे कॅप्टन चला बॅटिंग मध्ये. ओके चला, आपण 3 फलंदाज तयार ठेवायचे आहेत.
तीन फलंदाज आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतील या सुपर ओव्हर मध्ये. म्हणजे दुसरी विकेट जी जाईल ती मात्र तुमची अंतिम विकेट असेल आणि त्यामध्ये तुम्ही ऑल आउट म्हणून घोषित केले जातील. सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल. सुभाष 11 खानिवली आयोजित आमदार चषक 2022च्या स्पर्धेमधली पहिली सुपर ओव्हर यावेळेला क्रिकेटचा नजारा पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची रोमहर्षकता अगदी उत्कंठा शिगेला पोहोचलेली दिसून आली. सुपर ओव्हर झाली आहे. गोलंदाजी करणारा संघ गोलंदाजी करताना पाहायला मिळेल आणि ज्यांची बॅटिंग होती तो संघ मात्र यावेळेला बॅटिंग करेल आणि समोरच्या संघाला चेस करेल. चेस करण्यासाठी टार्गेट सेट करेल. अरे नवीन मॅच बॉल जाईल ना. चला ज्यानं मगाशी षटक हाताळलं होतं गोलंदाज महेश तोच यावेळेला 7 धावा ज्याने डिफेंड केल्या होत्या आणि 6 धावा खर्च केल्या होत्या. सुपर ओव्हरची कमाल. स्ट्राईकला असेल मुरेब्बी या संघाकडनं जीवन, नॉन स्ट्राईकला तुषार. सुपर ओव्हरचा हा बघतोय थर्रार. आमदार चषक 2022 सुभाष 11 खानिवली यांच्या माध्यमातून आयोजित होणार